Hello everyone. Today I will teach you techniques of object oriented programming. ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा स्टडी करताना आपण स्टार्टिंगला ज्या फर्स्ट लेक्चर झालं त्याच्यामध्ये मी काय इंट्रोडक्शन ऑफ ओ पी ही कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहोत टेक्निक्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि त्या टेक्निक्स यूज करून आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग पायथॉन शिकणार आहोत. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजेच ओ ओ पीमध्ये 4 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. त्यालाच आपण फंडामेंटल ऑफ ओ ओ पी म्हणतो आणि त्याला आपण 4 पिलर्स ऑफ ओ ओ पी. पिलर्स का म्हटलेले आहेत? एखादी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन ज्यावेळी सुरू करतो हा बेस म्हणजे जो पाया असतो बिल्डिंगचा तो भक्कम करणे, तो स्ट्रॉंग करणे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण फ्लोअर्स फ्लोअर्स किती पण मजले बांधू शकतो. मग तसंच ज्यावेळी आपण ओ ओ पीची सुरुवात करतो, प्रोग्रामिंग करणं स्टार्ट करतो, त्याच्या बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट आहेत त्या जाणून घेणं महत्त्वाचे आहेत. त्यालाच आपण टेक्निक्स ऑफ ओ ओ पी म्हणतो. लास्ट लेक्चरला मी ही डायग्राम दाखवली होती ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट, त्यालाच आपण टेक्निक्यू म्हणतात. त्याच्यामध्ये इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम अँड इनकॅप्सुलेशन ह्या कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट काय आहेत या लेक्चरमध्ये आपण जाणून घेऊया. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. फॉलोइंग आर कन्सेप्ट दॅट फॉर्म फाउंडेशन ऑफ ओ पी. ओके, जर ऑब्जेक्ट ओरिएंटेडची प्रोग्रामिंगची सुरुवात केली तर ऑब्जेक्ट आणि क्लास ह्या 2 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट येतात. आपण ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, म्हणजेच त्याला आपण काय करतो युजिंग क्लास ही प्रोग्रामिंग करतो. आणि क्लास ज्यावेळी क्रिएट करतो, क्लासमधला जो काही डेटा असेल, क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर और मेंबर फंक्शन. म्हणजेच काय व्हेरिएबल आणि फंक्शन क्लासमध्ये डिफाईन केलेले असतात आणि ते जर आपल्याला ॲक्सेस करायचा असेल और इनहेरिट करायचा असेल तर ऑब्जेक्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि युजिंग ऑब्जेक्ट आपण काय करतो त्याच्या मेथड्स, ॲट्रिब्यूट ॲक्सेस करू शकतो. म्हणून ऑब्जेक्ट आणि क्लास ह्या दोन्ही पण फंडामेंटल कन्सेप्ट आहेत. तर फर्स्ट कन्सेप्ट काय आहे तर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट? तर ऑब्जेक्ट आर बेसिक युनिट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, त्याला बेसिक युनिट का म्हटलेलं आहे ते तुम्हाला कळेलच. दे आर इन्स्टन्स ऑफ क्लास. इन्स्टन्स, आपण ऑब्जेक्टला दुसरा एक वर्ड आहे तो म्हणजे कुठला असेल तर इन्स्टन्स. क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणजेच काय क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ क्लास विच हॅज डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन टू परफॉर्म अ टास्क. क्लासमध्ये काय सांगितलेलं आहे? डेटा मेंबर म्हणजेच काय व्हेरिएबल आणि मेंबर फंक्शन म्हणजे जे काही क्लासमध्ये फंक्शन डिफाईन केलेलं आहे त्याला आपण मेंबर फंक्शन म्हणतो. आणि जे काही व्हेरिएबल क्लासमध्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो? डेटा मेंबर. हे 2 वर्ड लक्षात ठेवा, त्याला डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. ओके, ऑब्जेक्ट इज अ ब्लॉक ऑफ मेमरी दॅट कंटेन्स स्पेस टू स्टोअर ऑल डेटा मेंबर ऑन इन्स्टन्स व्हेरिएबल. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट काय आहे? इज अ ब्लॉक ऑफ मेमरी. म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करतो म्हणजेच आपण मेमरीमध्ये एक जागा ॲलोकेट करतो, त्यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे? ऑब्जेक्ट इज अ ब्लॉक ऑफ मेमरी दॅट कंटेन्स स्पेस टू स्टोअर ऑल डेटा मेंबर अँड इन्स्टन्स व्हेरिएबल. इट इज मे बी रियल वर्ड ऑब्जेक्ट लाईक PC, लॅपटॉप, कीबोर्ड, चेअर, टेबल, पेन, बुक जेही काही तुम्ही सभोवती बघता ते काय आहे? ऑब्जेक्ट आहे. एव्हरीथिंग अराउंड अस इट्स अ ऑब्जेक्ट. ओके, everything is Python in object and almost everything has attributes and method. म्हणजेच ऑब्जेक्टला काय आहेत? ॲट्रिब्यूट्स आहेत आणि मेथड्स आहेत. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे ऑब्जेक्ट इट हॅज 2 कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट इज ॲट्रिब्यूट अँड सेकंड इज बिहेवियर. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं, ह्युमन इज अ ऑब्जेक्ट. त्याला ॲट्रिब्यूट्स कुठले आहेत तर नेम, एज, कलर आर ॲट्रिब्यूट्स. वॉकिंग, डान्सिंग, रनिंग हे काय आहेत? त्याचे काय आहे? त्याचे बिहेवियर आहेत, म्हणजे तो हे त्याचे फंक्शन झाले. ओके, तसंच एखादं एक्झाम्पल घेतलं बर्डमध्ये पॅरोट इज अ ऑब्जेक्ट. पॅरोट इज त्याला काय आहे? कलर आहे, त्याचा रंग आहे, त्याचे ॲट्रिब्यूट्स तो काय करतो? डान्स करतो, स्पीकिंग करतो, हे त्याचे झाले ॲट्रिब्यूट. म्हणजे असंच जे काही तुम्ही सभोवती बघता ते काय आहेत? ऑब्जेक्टचे ॲट्रिब्यूट्स आहेत. आणि ॲट्रिब्यूट्स त्याला कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स आणि बिहेवियर हे 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके, ठीक आहे, हे झालं ऑब्जेक्टबद्दल.
सेकंड टेक्निक यूज कुठले आहे तर क्लास. व्हॉट इज मीन बाय क्लास? आणि क्लास हा इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये, कारण विदाऊट क्लास आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करू शकत नाही. तर स्टार्टिंगला ज्यावेळी आपण सुरुवात करतो क्लास नेम लिहावंच लागतो. त्याच्यानंतर क्लासमध्ये जे काही डिक्लेरेशन, जे काही असाइनमेंट, व्हेरिएबल, फंक्शन आहे ते लिहावं लागतं. तुम्ही लास्ट इयर सिम्पल पायथॉन प्रोग्रामिंग केलं आहे, त्याच्यामध्ये काय जस्ट हॅलो प्रिंट करायचा असेल तर डायरेक्ट प्रिंट स्टेटमेंटमध्ये हॅलो लिहिता आणि प्रिंट करता. पण नाही, ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची सुरुवात करतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जे काही लिहायचं आहे ते क्लासमध्ये लिहायचं. ओके, तर क्लास काय आहे? इट इज अ व्हेरी सिमिलर टू स्ट्रक्चर इन सी लँग्वेज. हे स्ट्रक्चर नावाचं युनिट आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय? एक स्ट्रक्चर काय की हा क्लासमध्ये काय असणार आहे, कशा टाईपमध्ये असणार आहे ह्याचं स्ट्रक्चर दिलेलं असतं, म्हणून त्याला स्ट्रक्चर म्हणतो. आणि जस्ट लाईक म्हणजे सीमध्ये जसं स्ट्रक्चर आहे तसंच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये एक नवीन पार्ट आहे, तो म्हणजे कुठला आहे? क्लास. तर क्लास इज अ सिमिलर टू स्ट्रक्चर इन सी आणि क्लास अल्सो डिफाईन युजर डिफाईन डेटा टाईप बट अल्सो कंटेन फंक्शन इन इट. सो क्लास इज बेसिकली कॉल ब्ल्यूप्रिंट ऑफ अन ऑब्जेक्ट. तर क्लासमध्ये काय आहे? क्लास हा युजर डिफाईन डेटा टाईप आहे, कारण क्लास आपण क्रिएट करतो त्यावेळी फर्स्ट लेटर क्लास हा असतो क्लास. त्याच्यानंतर क्लास नेम युजर काहीही ठेवू शकतो. क्लास नेम असेल स्टुडंट, क्लास नेम असेल एम्प्लॉई और एक्सेट्रा. म्हणजेच काय? क्लास इज अ युजर डिफाईन डेटा टाईप बट इट अल्सो कंटेन फंक्शन. ते क्लासमध्ये काय आहे तर फंक्शन अँड व्हेरिएबल असतो आणि बेसिकली इट कॉल ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय? एक स्ट्रक्चर, एक साचा म्हणतो. ऑब्जेक्ट कशा टाईपचा आहे हे कोशामध्ये सांगितलेलं आहे, क्लासमध्ये ॲक्च्युली स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. हा एक वर्ड लक्षात ठेवा, क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, द क्लास इज अ ग्रुप ऑफ होमोजेनियस एंटिटी आणि इच एंटिटी ऑफ क्लास इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट. क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो? फंक्शनलाच मेथड म्हणतो, व्हेरिएबलला ॲट्रिब्यूट म्हणू शकतो. ओके, क्लासेस डिक्लेअर अँड डिफाईन डेटा व्हेरिएबल अँड वॉट ऑपरेशन परफॉर्म ऑन द क्लास ऑब्जेक्ट. ओके, ह्या दोन झाल्या टेक्निक्यूज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या. टेक्निक्यूज और कन्सेप्ट जर म्हटल्या तर ऑब्जेक्ट, क्लास ह्या दोन टेक्निक्यूज आहेत आणि बाकीच्या चार आता आपण बघूयात. तर आपण काय म्हणतो? फंडामेंटल और 4 पिलर्स ऑफ ओओपी. तर कुठला आहे? ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम. तर फर्स्ट बघूया ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय. टोटल 6 कन्सेप्ट आहेत, ह्या 4 ज्याला आपण 4 पिलर म्हणतो. ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम ह्या 4 आणि बाकीच्या ज्या जोन इनिशियली आहेत ऑब्जेक्ट आणि क्लास, ह्या टोटल मिळून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये टोटल 6 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट बघितला, क्लास म्हणजे काय हे कळालं. आता बघूया ॲब्स्ट्रॅक्शन. ॲक्च्युली ऑब्जेक्ट आणि क्लास कसा क्रिएट करायचा हे आपण नेक्स्ट युनिटमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्लासचा सिंटॅक्स काय आहे, क्लास कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला इन डिटेल कळेलच. ओके, आता फक्त थेरॉटिकल पार्ट लक्षात घ्या आणि बाकीचं आपण प्रोग्रामिंग वगैरे क्लास कसा क्रिएट करायचा हे बघूयाच. ओके, आता बघा ॲब्स्ट्रॅक्शन ही एक अनदर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. व्हॉट इज मीन बाय ॲब्स्ट्रॅक्शन? तर ॲब्स्ट्रॅक्शन मीन्स शोईंग ओनली इसेन्शियल फीचर ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजेच काय? एक रिअल लाईफ एक्झाम्पल दिलं तर तुम्ही काय करता? युजरला जे काही इम्पॉर्टंट आहे तो पार्ट फक्त दाखवणं आणि बाकीचा पार्ट हाईड करणं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? Abstraction. It refer to providing essential information to outside world and hiding the background detail that represent needed information in program without presenting in details. तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल देते म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शनची कन्सेप्ट कळेल. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये टी व्ही आहे, तर टी व्ही जर सुरू करायचा झाला तर आपल्याला काय करावं लागतं? इनिशियली त्याचं टी व्हीचं स्विच ऑन करावं लागतं. स्विच ऑन केला की रिमोटनं आपण बटन एक प्रेस करतो ज्याला त्याच्या थ्रू टी व्ही आपला सुरू होतो आणि त्याच्यानंतर आपण रिमोटनं चॅनल चेंज करतो आणि जे काही चॅनल मूवीजचे असेल, कार्टूनचे असेल किंवा सॉन्ग काही बघणार असेल, जे काही आपण चॅनल चेंज करतो, बघतो, व्हॉल्यूम इन्क्रीज और डिक्रीज करतो. तर हे झालं फंक्शनिंग. हे इसेन्शियल फंक्शनिंग जे युजरला रिक्वायरमेंट आहे तेवढंच आपण करतो.
पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही टी व्ही सुरू करता म्हणजे स्विच ऑन करता, इलेक्ट्रिसिटी कशी आली त्या वायरमधून टी व्हीमध्ये, आतमध्ये काय काय प्रोसेसिंग झालं आणि पिक्चरच आपल्याला कसे दिसले, काय झालं ॲक्च्युली इंटरनल टी व्हीमध्ये, हे आपल्याला युजरशी काहीही देणं घेणं नसतं. फक्त युजर टी व्हीचं बटन सुरू करतो, रिमोटनं ऑन करतो, चॅनल चेंज करतो, व्हॉल्यूम इन्क्रीज डिक्रीज करतो आणि फार हवं असेल तर एक्सटर्नल डिव्हाइस जसं स्पीकर असेल, DVD असेल, हे एक्सटर्नल डिव्हाइस आपण कनेक्ट करू शकतो. बाकी इंटरनल प्रोसेस कशी झाली टी व्हीमध्ये हे काही जाणून घेणं युजरला रिक्वायरमेंट नाही आहे. म्हणूनच काय आपण युजरला जेवढं काही इम्पॉर्टंट आहे तोच पार्ट शो करतो आणि बाकीचे डिटेल हाईड्स करतो. त्यालाच आपण रिअल लाईफ किंवा प्रोग्रामिंगच्या कन्सेप्टमध्ये ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो. ओके, ॲब्स्ट्रॅक्शन मीन शोविंग ओनली इसेन्शियल फीचर टू युजर. जेवढा इम्पॉर्टंट पार्ट आहे तेवढंच युजरला सांगणे आणि बाकीचा पार्ट हाईड करून ठेवणे म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्शन. का आलं? ॲब्स्ट्रॅक्शनचं रिअल लाईफ एक्झाम्पल टी व्ही जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्शन मीन्स कळेल. ओके, नेक्स्ट आहे इनकॅप्सुलेशन. व्हॉट इज मीन बाय इनकॅप्सुलेशन? इट इज कॉल्ड डेटा बाइंडिंग. ओके, इनकॅप्सुलेशन बाइंडिंग काय करतं? डेटा व्हेरिएबल अँड फंक्शन टुगेदर इन क्लास. इनकॅप्सुलेशन हा क्लासमध्ये डेटा व्हेरिएबल आणि फंक्शन बाइंड करतो. आता जर इनकॅप्सुलेशन जर समजायचं असेल तर एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे ते म्हणजे चॉकलेट. किंवा तुम्ही मेडिकलमध्ये मेडिसिन घ्यायला जाता आणि त्याच्यामध्ये कॅप्सूल असते. कॅप्सूल आणि चॉकलेट हे पण काय इनकॅप्सुलेशनचं एक्झाम्पल आहे. तर ॲक्च्युअल जे तुमचा चॉकलेट आहे तो कंटेंट आहे तो आतमध्ये काय केला असतो? बाइंड केलेला असतो आणि त्याच्यावर एक व्रॅपर असतं. म्हणजेच कंटेंट आतमध्ये बाइंडिंग असतो आणि व्रॅपर आपल्याला शो दिसतो म्हणजेच इनकॅप्सुलेशन. त्यालाच काय म्हणतो? डेटा बाइंडिंग. जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो बाइंड करणं त्यालाच म्हणतो आपण इनकॅप्सुलेशन. ओके, रिअल लाईफ एक्झाम्पल झालं तर चॉकलेट किंवा आमचं कॅप्सूलमध्ये पण बघितलं तर प्लॅस्टिकचं कवर वर असतं आणि आतमध्ये मेडिसिन स्टोअर असते. ही झालं इनकॅप्सुलेशन. ओके, आणि त्याच्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आपल्याला OOPमध्ये इम्पॉर्टंट आहे ॲज वेल ॲज त्याचा यूज रिअल लाईफ प्रोग्रामिंगमध्ये होतो, तो म्हणजे इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्स काय आहे? त्याचा एक थर्ड युनिट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्सचे कुठले कुठले टाईप आहेत हे इन डिटेल स्टडी करायचं आहे याच्या. आणि ह्या पॉईंटमध्ये फक्त इनहेरिटन्स म्हणजे काय कन्सेप्ट आपण बघायची आहे. आणि ही एक OOPची काय आहे? टेक्निक यूज आहे और कन्सेप्ट आहे. तर व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स? इट इज अ वन ऑफ मोस्ट युजफुल ॲस्पेक्ट ऑफ OOP. ओके, it has code reusability. It is process of forming new class from a existing class. तर what is mean by inheritance? The inheritance is forming a new class from existing class. म्हणजेच काय? इनहेरिटन्समध्ये मल्टिपल क्लासेस असतात आणि जो एक क्लास असतो त्याच्यापासून दुसरा क्लास क्रिएट होतो. म्हणूनच काय म्हणलेलं? फॉर्मिंग अ न्यू क्लास तयार होतो फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास. आणि एक्झिस्टिंग क्लासला काय म्हणतो आपण? बेस क्लास. आणि जो न्यू क्लास आपण क्रिएट केला आहे त्याला काय म्हणतो? डिराइव्ड क्लास. म्हणजेच इनहेरिटन्समध्ये दोन कन्सेप्ट आहेत, बेस क्लास और डिराइव्ड क्लास. तर बेस क्लास म्हणजे कुठला? जो एक्झिस्टिंग क्लास आहे त्याला बेस क्लास म्हणतो आणि न्यू क्लासला आपण काय म्हणतो? न्यू जो क्लास क्रिएट केलेला आहे त्याला आपण डिराइव्ड क्लास म्हणतो. म्हणजेच इनहेरिटन्समध्ये दुसरं जर सांगायचं झालं तर पॅरेंट अँड चाइल्ड रिलेशनशिप आहे. म्हणजेच काय? पॅरेंट क्लास म्हणजे जो क्लास जुना आहे, एक्झिस्ट आहे, आणि चाइल्ड क्लास म्हणजे तो पॅरेंटपासून क्रिएट केलेला आहे. जसं आपण आपले पॅरेंट्स आहेत आणि आपण चाइल्ड आहोत. म्हणजे काही गोष्टी आपण पॅरेंटपासून इनहेरिटन्स केलेल्या आहेत, काही गुण आपल्यामध्ये पॅरेंटपासून आलेले आहेत. जर पॅरेंटची आपल्याला प्रॉपर्टी सांगायची गेली तर तुमच्या पॅरेंटची काही प्रॉपर्टी आहे तर ती ॲटोमॅटिकली चाइल्डला मिळते. म्हणजेच काय? पॅरेंटपासून मिळालेली प्रॉपर्टी ही चाइल्डला मिळते. म्हणजेच पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. आणि हीच रिलेशनशिप इनहेरिटन्समध्ये आहे. म्हणूनच त्याला रियुजेबिलिटी म्हणतो. कारण पॅरेंट क्लासमध्ये काही गोष्टी असेल तर त्या जुन्या म्हणजे न्यू क्लास क्रिएट जो करणार आहे त्याला आपण चाइल्ड क्लास म्हणतो और डिराइव्ड क्लास म्हणतो. त्याच्यामध्ये त्या ॲटोमॅटिकली इनहेरिट होतात म्हणून रियुजेबिलिटी म्हटलेलं आहे. कारण जर तुमच्या वरच्या क्लासमध्ये एक्झिस्टंट क्लासमध्ये त्या प्रॉपर्टीज, मेथड्स, व्हेरिएबल जर असतील तर त्या पुन्हा न्यू क्लासमध्ये डिक्लेअर करण्याची गरज नाही. जस्ट इनहेरिट केला की ॲटोमॅटिकली येतात. मग जसं तुमच्या पॅरेंटच्या प्रॉपर्टी
पॅरेंट्सचे गुण चाइल्डमध्ये ॲटोमॅटिकली इन होणार, तशाच टाईपमध्ये इथं एका क्लासच्या प्रॉपर्टी ज्या म्हणजेच एक्झिस्ट क्लासच्या प्रॉपर्टी या डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिटन्स होतात. म्हणजेच इथं पॅरेंट चाइल्ड रिलेशन इनहेरिटन्स इज काय आहे, तर इनहेरिटन्स म्हणजे काय, इट हॅज प्रोसेस ऑफ फॉर्मिंग न्यू क्लास फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास. एक्झिस्टिंग क्लास इज कॉल्ड ॲज बेस क्लास और डिराइव्ड क्लास न्यू क्लास इज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्लास. इनहेरिटन्समध्ये पॅरेंट अँड चाइल्ड रिलेशनशिप असते. हा इम्पॉर्टंट पार्ट फक्त लक्षात ठेवा. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट OOP सिन्स इनहेरिटन्स हेल्प रिड्यूस द कोड साईज. रिड्यूस कोड साईज का, तर आपण ऑलरेडी एका क्लासमध्ये काही फंक्शन आणि मेथड लिहिलेले आहेत, त्या दुसऱ्या नवीन क्लासमध्ये इनहेरिट करू शकता, पुन्हा लिहिण्याची गरज नाही, म्हणून रिड्यूस द कोड साईज. ओके, कळालं इनहेरिटन्स म्हणजे काय, ठीक आहे. आणि लास्ट कन्सेप्ट आहे तर ती कुठली आहे, पॉलिमॉर्फिझम. तर पॉलिमॉर्फिझम मीन्स वन नेम मेनी फॉर्म. इट ऑक्युर व्हेन हायरार्ची ऑफ क्लासेस अँड दे आर रिलेटेड बाय इनहेरिटन्स. जर इनहेरिटन्स कन्सेप्ट असेल तर आपण पॉलिमॉर्फिझम ही कन्सेप्ट यूज करू शकतो. ते तर काय आहे, हायरार्ची ऑफ क्लासेस. हायरार्ची म्हणजे काय, पॅरेंट क्लास, त्याच्यानंतर क्रिएट केलेला चाइल्ड क्लास, आणखी पुन्हा क्लासेस म्हणजे मल्टिपल क्लासेस असतील तर त्यामुळे आपण पॉलिमॉर्फिझम ही कन्सेप्ट यूज करू शकतो. आणि पॉलिमॉर्फिझम मीन्स वन नेम मेनी फॉर्म. ही मेथड OOP ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ मध्ये पण आहे, C# मध्ये पण आहे. म्हणजे जेवढा काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट वापरता येते. तर वन नेम मेनी फॉर्म्स म्हणजे एखाद्या फंक्शनचं नेम सेम असतं आणि तेच फंक्शन आपण पॅरेंट क्लासमध्ये चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा तेच फंक्शन सेम नावानं वापरू शकतो, म्हणजेच वन नेम मेनी फॉर्म. का आलं, पॉलिमॉर्फिझम मीन्स वन नेम मेनी फॉर्म आणि इट ॲक्युर हायरार्ची ऑफ क्लासेस रिलेटेड बाय इनहेरिटन्स. इट हॅज ॲबिलिटी टू यूज अँड ऑपरेट function in different way, in other word give different meaning or function is called polymorphism. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, ह्याचं आपण एक्झाम्पल एक स्टडी करायचं आहे, मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंगमध्ये तुम्हाला पॉलिमॉर्फिझमची कन्सेप्ट कळेल, ठीक आहे, ते आपण लेटर बघूयाच. सेम फंक्शन नेम टू क्रिएट दॅट फंक्शन परफॉर्म व्हरायटी ऑफ टास्क. म्हणजे तुम्ही जे काही फंक्शन क्लासमध्ये लिहिणार आहेत, बेस क्लासमध्ये आणि डिराइव्ह क्लासमध्ये, त्याचं नेम सेम असणार आहे, पण त्याच्या पॅरामीटरमध्ये काहीचा फरक असेल. किंवा बेस क्लासमध्ये एखादं फंक्शन आहे शो नावाचं, तिथे त्याला पॅरामीटर 1 असेल, तर तो डिराइव्ड क्लासमध्ये तेच फंक्शन पुन्हा असेल शो नावाचं आणि त्याला पॅरामीटर 1, 2, 3, 4 अप टू सो ऑन किती पण असेल. म्हणजे क्लास नेम आर सेम आणि डिफरन्स पॅरामीटरमध्ये आहे, तर ती कन्सेप्टला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणू शकतो. म्हणजेच काय, सेम फंक्शन नेम आणि त्याला सेम फंक्शन ऑफ मेनी फॉर्म्स असं म्हटलेलं आहे. पॉलिमॉर्फिझम मीन्स वन फंक्शन मेनी फॉर्म्स, त्यालाच आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. म्हणजे काही सेम फंक्शनच्या फॉर्मॅलिटीज आपण यूज करू शकतो. ॲक्च्युली ह्याचं पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, आपण ज्यावेळी मेथड ओव्हरलोडिंग किंवा ओव्हररायडिंग शिकणार आहोत त्यावेळी कळेलच. ओके, आता तुम्हाला काय बघितलं आपण, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट बघितला, त्यालाच आपण टेक्निक्स ऑफ OOP और फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ OOP म्हणतो. तर टोटल 6 कन्सेप्ट ऑफ OOP. फर्स्ट इज ऑब्जेक्ट, सेकंड इज क्लास, थर्ड इज ॲब्स्ट्रॅक्शन, फोर्थ इज इनकॅप्सुलेशन, फिफ्थ इनहेरिटन्स अँड 6 पॉलिमॉर्फिझम. इट इज 6 फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ OOP आणि ह्या कन्सेप्ट यूज करून आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग पायथॉनचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघूया, बाकीचे पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.